टोळी रात्री देवदर्शनाला निघली होती नाही का मडीला येताना आम्हाला ना घाटात लई ट्रॉफिक लागली ना आमच्या शिंगी शिटणे अख्खी जनता हसू हसू इडी गेली. टोळी अशीच मजा घेत घेते ना फुपट्या डायरेक्ट एका मागे एक निघली होती. टोळी काय हळूहळू चालत नव्हती, एका मागे एक नुसत्या गाड्या पिनीत होती नाही का वाकडे तिकडे. टोळी डायरेक्ट मंदिरापाशी आली बरं का ना. आता मंदिरापाशी आल्यावर ना सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे काय ना तो भाई शेटला पडला होता बरं का. याच्या एकदा चपलाचा प्रश्न मिटला बरं का. दोन जोड कशी आमची नाद नाही करायचं, दोन्ही सारखेच कपडे बिपडे घातले मग यांची लय मजा घेतली. नंतर टोळी नाही का ना आता हे काय म्हणतात ना ती ऐका तुम्ही एकदा बंट्या बोले आता काय झालं. टोळी नंतर मंदिराच्या पायथ्यापाशी आली बरं का. तिथं ढोल ताशे वाजत होती. मग टोळी काय सुट्टी दिली का. ढोलताशाच्या आवाजाचा थोडा आनंद घेऊन येऊन टोळी डायरेक्ट मंदिरात आली बरं का. मंदिरात येऊन टोळीने दर्शन बिर्शन घेतलं कानिपनाथ बाबांचं. आणि टोळीचं दर्शन बिर्शन बाहेरूनच झालं कारण की गर्दी लई होती नाही का. टोळी दर्शन घेऊन डायरेक्ट खाली आली गाड्यांपाशी. टोळीला जात्रा चला म्हणत होतो पण टोळी काय जात्रा द्यायचं नाव घेत नव्हती. मग आमच्या शिंगी शेटला जरा एक प्रश्न विचारला बरं का. आता नटील काय घे ना जात्रा टोळीतल्या कार्यकर्त्यांनी घरच्यांना बाकीच्यांना सोडा पण त्यांना स्वतः करता काही घेतलं नाही. नंतर वावर गाड्या पिनल्या म्हणलं आता हे नक्की कुठेतरी उलट्या साईडने घालते बरं का. पण जिकडून लोक खाली उतरत होते का तिकडून आमच्या 4च गाड्या वरती चालल्या होत्या येता यायला कारण की तिकडून 4 व्हीलरला जायला एंट्री नव्हती. पण आमच्या कार्यकर्त्यांनी कुठून गाडी घातली कारण डायरेक्ट मायंबाचं दर्शन करायला आले बरं का. नंतर मडीतून आणि तिथं एवढी गर्दी पाहून म्हणलं चला आता इथं बाहेरून दर्शन आणले. नंतर मायंबाच्या तिथं लय ना मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं बरं का टोळीने. टोळी डायरेक्ट भात खायला लागली होती कारण की प्रसाद होता नाही तिथं महाप्रसाद चालू होता. टोळीने जरी महाप्रसाद घेतला नसताना टोळी डायरेक्ट उपाशी मिली असते. आता तुम्हाला पुढे किस्सा कळा काय झालं नेमकं. तिथं टोळीने महाप्रसाद घेतला एकदा आणि नंतर टोळी डायरेक्ट मागे निघली होती. टोळीला डायरेक्ट कार्यकर्ते भेटायला लागले नाही का. आणि आता या आजचा मास पाहून या ना शिंगी शेटचा अशी पब्लिक हसत होती बघा तुम्ही. मायंबाकडून रुद्रेश्वरकडे आणि रुद्रेश्वरकडून मायंबाकडे जाणार ती जो घाट्यांमध्ये रोड त्या रोडवर इतकी घाणवणी ट्रॉफिक लागली होती ना आम्हाला का नादच नाही करायचं. 2-3 तास आम्ही त्या ट्रॉफिक मध्ये गुतलो होतो. पण आमच्या शिंगी शेटचं मुस्क पाहून ना अशी जनता हसायची ना. आता जनता फुल ट्रॉफिक मध्ये बोर झाली पण आमच्या शिंगी शेटला पाहून लय हसत होती. लय रिॲक्शन आहेत पण ब्लॉग लय मोठं होईल नाही का. तिथून टोळी डायरेक्ट रुद्रेश्वर मध्ये आले नाही का. महादेवांचं दर्शन घेतलं टोळीने एकदा. आता टोळी परत झालं तिथं भात खाऊन आली नाही तर टोळीची पार जिरली असते कारण की तो हॉटेल बिटेल सारे बंद झाले नाही का. टोळी नंतर आली पुढे मग काय टोळी चहा प्यायला थांबली होती. टोळीतले कार्यकर्ते ना चहा प्यायल्यानंतर मागेने पण पेत होते सारे वल्ले झाले. मग काय बंटी शेटला म्हणलं आता खजिनदार तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या एकदा टोळी का. टोळी मागेतलं पाणी प्यात पाहुणे ना खजिनदार नवी वाटली घेतलेली टोळी करता बघा. टोळी मागेतलं पाणी पिऊन आंघोळ साडून घेतलंय वय काय म्हणणं तो आंघोळ सांडलंय त्यामुळे खजिनदारांनी नवी वाटली घेतली डायरेक्ट वजनात. किती घातले आणि चहाचं बिल खजिनदारांनी दिलेलं आहे. गणीभाई सांगतो एकदा काय यायलाच लागतंय. चला आता भेटवून द्या. गुड नाईट.